हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सहयोगी ब्लॉग्समध्ये. बरेच दिवस मी ब्लॉग्स बनवले नाही आहेत, तुम्ही बघितला पण असाल. तर म्हटलं आज चला आज एक ट्राय करूया, आज खूप दिवसानंतर एक ब्लॉग बनवूया. सो चला मग सुरुवात करूया. जेवणाची तयारी सुरू आहे आणि इकडे हे मी मसूरची भाजी बनवते. तर त्यासाठी मसूर मी उकडून घेतली आणि बटाटा पण टाकला. आणि इकडे संकेसाठी अंड बनवते. तर अंड म्हणजे उकडवून देते त्याला. तर माझ्या आईने गावठी अंडी दिली होती, गावठी कोंबडीची अंडी. तर ते अंड उकडवून देते मी त्याला एक लंचसोबत. तर ते इथे ठेवलं आहे. ॲक्च्युली बंटीने मला समजत नाही नक्की काय आहे ते, मिरचीची रोपं आहेत की टोमॅटोची रोपं आहेत, वेगळीच दिसत आहेत. तर हे माझा भाऊ आहे बंटी, मावशीचा मुलगा, त्याने टाकले होते रुजत. तर ते मस्त रोपं तयार झालेली इथे. त्यानंतर इथे पण आहे थोडीफार. तर ही मला अशी वाटतात की मिरचीची आहे. तुम्हाला कशाची वाटतात ती नक्की कमेंट करून सांगा. तिथे पण आहेत बरीच रोपं इथे तयार झाली आहेत. असतं ना एकेकाच्या हाताला, म्हणजे असतं की त्यांनी काय बिया वगैरे टाकल्या तर ते लगेचच रुजतात. तशा रुजल्या आहेत, मस्त रोपं झाली आहेत तयार. आणि मला हेच सांगायचं होतं, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील ना तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कारण की काय होतं आहे ना, तुम्ही माझे व्हिडिओ तर पाहताय पण सबस्क्राईब करायला, म्हणजे माझे व्हिडिओ तर डेलीच येत असतात. काही मध्यंतरीचा काळ खूप कठीण होता, तो मी तुमच्यासोबत काहीतरी नंतर शेअर करणारच आहे. पण त्यामुळे माझे व्हिडिओज राहून गेलेले आहेत. तर त्याच्यामुळे मी आता व्हिडिओज वगैरे बनवत नाही आहे जास्त. तर मागे बऱ्याच महिन्यापासून माझे आय थिंक 2 महिने तरी माझे ब्लॉग आले नव्हते किंवा शॉर्ट्स पण टाकत नव्हते मी. त्याचं रिझन खूप वेगळं होतं, कारण खूप म्हणजे बोलतात ना, एक खूप संकटाच्या काळातून आम्ही जात होतो. जी गोष्ट मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेनच. मेंटली पण मी खूप वीक झाले होते तेव्हा. बट आता कसं आहे ना, की आत्ता माझ्याकडे वेळ आहे. सो आता किमान मी शॉर्ट्स तरी टाकत होती आणि आता तर माझ्याकडे पूर्ण वेळच आहे. सो म्हणजे आता नेमके माझे ॲटलिस्ट आठवड्यातून 2 तरी व्लॉग येतीलच असं मला वाटतं, जे मी टाकण्याचा प्रयत्न करेनच, बनवण्याचा प्रयत्न करेन. सो तुम्हाला जर माझे व्लॉग्स किंवा शॉर्ट्स आवडत असतील तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढंच सांगायचं होतं. किती पण काही असू दे, पण घरातली कामं तर करावीच लागतात ना, आणि ती कामं काही संपत पण नसतात. दुपारचं लंच आणि त्यानंतर इव्हनिंगसाठी ब्रेकफास्ट असं मी सगळं घेऊन चालली आहे त्यासाठी. तर त्यामुळे डबे भरपूर आहेत. सो मला ते पॅक करूनच एका बॅगमधून न्यावे लागतात, कारण त्याला मी बाहेरचं जराही खायला देत नाही. सो जे काही असेल ते घरीच बनवते. पॅकिंग झाली, चला तर मग निघूया. हा काय माझं स्वागत करतोय काय? सो गाईज फायनली मी निघाली आता संकेतला टिफिन द्यायला. घरातून बाहेर पडली, खूप उशीर झाला, त्यामुळे खूप फास्ट जावं लागतं आहे मला. मस्त व्ह्यू वाटतोय ना आमच्या बिल्डिंगचा मागचा. वाव, छान छान वाटतं एकदम. एका बॉटलसाठी मला परत रिटर्न येऊन जावं लागतं आहे, खूप उशीर झाला. सो गाईज मी फायनली संकेतला टिफिन दिला आणि आता मी निघाली आहे. खूप लेट झालं होतं पण ठीक आहे, मी तिला कसा बसा, कारण मी पाण्याची बॉटल पण विसरली होती, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. तर छान वाटलं, त्याला टिफिन दिल्यावर मला खूप चांगलं वाटलं आणि मस्त वाटते. सो आता काहीच मी दुसऱ्या ठिकाणी चालली आहे. सो हा ब्लॉग आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम देत राहा. तर चला मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.